आखाती राष्ट्रांमध्ये सुरू असणाऱ्या युद्धामुळे भारतात गॅस टंचाई निर्माण झाली आहे। घरगुती, व्यावसायिक आणि सीएनजी गॅस वितरणावर मर्यादा आल्यानं आता पर्यायी इंधन म्हणून रॉकेल वितरित होणार आहे। राज्य शासनानं 37,44,000 लिटर रॉकेल साठा पहिल्या टप्प्यात निश्चित केलाय। या पार्श्वभूमीवर आज जिल्हा पुरवठा विभागाची बैठक झाली। त्यामध्ये जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ भागातील नागरिक आणि गॅस कनेक्शन नसलेल्या नागरिकांना प्राधान्याने रॉकेल देण्याबद्दल चर्चा झाली। आखाती राष्ट्रातील युद्धामुळे भारतात इंधन टंचाई निर्माण झाली आहे। स्वयंपाकाचा गॅस मिळत नसल्यानं नागरिक हवालदिल झालेत। अशावेळी पुन्हा एकदा रेशन कार्डावर रॉकेल द्यावं अशी मागणी जोर धरत आहे। पूर्वी रेशन कार्डावर प्रति माणशी 1 ते 2 लिटर रॉकेल मिळायचं। 2005 पासून रॉकेल विक्रीवर मर्यादा आणून रॉकेल साठा कमी झाला। त्यानंतर 2014 पासून रेशन कार्डावर रॉकेल देणं बंद केलं। पण आता गॅस टंचाईच्या काळात पुन्हा पर्यायी इंधन म्हणून रॉकेल वापरात येणार आहे। त्यासाठी 37,44,000 लिटर रॉकेल साठा संपूर्ण राज्यासाठी निश्चित करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर आज जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी बैठक घेतली। त्यामध्ये रॉकेल वाटप कसं करावं यावर चर्चा झाली। दुर्गम भागातील नागरिक आणि ज्यांच्या घरी गॅस कनेक्शन नाही किंवा एकच सिलेंडर आहे अशा नागरिकांना प्राधान्याने रॉकेल देण्याची सूचना मोहिनी चव्हाण यांनी केली। याबद्दलची माहिती संकलित करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या। कोल्हापूर जिल्ह्याला पूर्वी इतका म्हणजे 1.25 लाख लिटर रॉकेल साठा उपलब्ध व्हावा अशी मागणी रॉकेल विक्रेते आणि हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केली। हे जे रॉकेल विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे ते हे आमच्या डेपोधारकांमार्फतच व्हावं, तसंच हॉकर्समार्फत व्हावं, म्हणजे जेणेकरून जे गरजू घरगुती वापर करणारे कार्डधारक आहेत, जनता आहे, त्यांना ते पूर्वीसारखं आम्हाला वितरण करता येईल, आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचवता येईल। हे जे रॉकेलची जे पद्धत असणार आहे वाटपाची, त्यामध्ये आमची प्रामुख्यानं अशी मागणी असणार आहे की तुम्ही एक गॅसधारक व बिगर गॅसधारक जे विभक्त कुटुंब आता सध्याच्या परिस्थितीमध्ये झालेले आहेत, लोकसंख्या वाढलेली आहे, त्या लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आमच्या रेशन दुकानामार्फत हे रॉकेल वाटप करावं असे मी शासनाला आवाहन करत आहे। दरम्यान शासनानं रॉकेल विक्रेते आणि हॉकर्स यांच्याबद्दल लवचिक धोरण स्वीकारलंय। प्रलंबित रॉकेल परवान्यांचं नूतनीकरण करून दिलं जाईल। आवश्यकता असल्यास वारसांच्या नावे परवाने हस्तांतरित केले जातील। त्यामुळं रॉकेल विक्रेत्यांच्या आशा उंचावल्या आहेत।